नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणे हे इयत्ता 10वीचं प्रकरण पहिले पाहत आहोत। यामध्ये सराव संच 1.3 तर हा सराव संच 1.3 हा निश्चयकावर आधारित आहे। या दोन उभ्या रेषांमध्ये संख्या दिल्या म्हणजे याला निश्चयक म्हणतात। निश्चयकाची किंमत काढा। तर प्रश्न पहिला आहे, 3 आणि 4 संख्या दिली, 2 आणि 5। निश्चयकाची किंमत काढायची म्हणजे काय करायचं पहा। ज्या संख्या दिल्या त्यांचा तिरकस गुणाकार करायचा। 3 गुणिले 5, आता पहिली संख्या 3 गुणिले 5 आणि मध्ये कोणतं साइन राहणार, मायनस। इथे 2 गुणिले 4, इथे संख्या कोणती राहणार, 2। 2 गुणिले 4, आता पहा हा गुणाकार 3 आणि 5चा गुणाकार, 3 5 15 आणि 4 दुने 8, 15 मधून 8 गेले, खाली किती राहतात, 7। मोठ्या संख्येला प्लस साइन आहे म्हणून उत्तराला सुद्धा प्लस साइन। पुन्हा एकदा पहा, निश्चयकाची किंमत काढा म्हणजे काय करायचं, तर तिरकस गुणाकार 3 गुणिले 5, 3 गुणिले 5 मधलं साइन मायनस, 2 गुणिले 4, 3 5 15 मधलं साइन मायनस, 4 दुनी 8 आणि 15तून 8 गेले तर किती उरतात, 7 उरतात। तर ह्या रिकाम्या जागेमध्ये हा प्रश्न दिलता। आता प्रश्न दुसरा पहा, खालील निश्चयकाच्या किमती काढा। सेम पद्धत सेम आहे, पहिल्या उदाहरणाला जसं केलं तसंच करणार आहेत आपण बरोबर। पहिली स्टेप काय आहे, ती पहिली संख्या आणि 4 यांचा काय करायचा, तिरकस गुणाकार, -1 गुणिले 4 तिरकस गुणाकार केला, मध्ये साइन मायनस, 7 गुणिले 2। कंस का देतो, चिन्हामध्ये आपला काही गोंधळ होणार नाही म्हणून असं कंस द्यायचा। कंस नाही दिला तर मधलं लक्षात साइन पटकन आपल्या लक्षात येत नाही। -1 गुणिले 4, 4 1 4, साइन कोणतं, मायनस, इथलं मधलं मायनस साइन, 7 दुने 14। आता आपण चिन्हांच्या नियमामध्ये शिकलेलो आहोत की दोन्ही संख्येला जर मायनस साइन असेल तर बेरीज करायची आणि साइन कोणतं द्यायचं, मायनस। तर 4 आणि 14 18 आणि साइन कोणतं येईल, मायनस। तर यामधलं आपण पहिलं उदाहरण पाहिलेलं आहे। आता ह्या सारखी स्टेप सेम आहे, निश्चयकाच्या किमती काढा। यामधलं दुसरं उदाहरण आपण पाहत आहोत। आता दुसरं उदाहरण पहा, निश्चयकाची किंमतच काढायची, 5 वजा 7 आणि 3 आणि 0। पद्धत सेम आहे, तिरकस गुणाकार, 5 गुणिले 0 मधलं साइन कोणतं, मायनस, 3 गुणिले मायनस 7, तर हे लिहिणार आहेत आपण 3 गुणिले मायनस 7। 5 गुणिले 0 हा जर गुणाकार केला तर किती येतो, 5 आणि 0चा गुणाकार 0 मधलं साइन मायनस, 3 आणि 7चा गुणाकार केला तर 7 3 21 मायनस 21। आता पहा हे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, तर किती आलं, मायनस मायनस प्लस, 0 प्लस 21 किती येणार, 0। तर पहा खालील निश्चयकाच्या किमती काढा। अशा प्रकारेच तुम्हाला प्रश्न राहणार आहे। अशा दोन उभ्या रेषांमध्ये संख्या दिल्या याला म्हणतात निश्चयक पद्धती। तर फक्त तिरकस गुणाकार करायचा आणि मध्ये मायनस साइन द्यायचं, तर कंस व्यवस्थित टाकायचे म्हणजे आपल्याला सोडवताना अडचण येत नाही। तर 5 गुणिले 0 मधलं साइन मायनस, 3 गुणिले मायनस 7, 5 आणि 0चा गुणाकार केला तर किती आला, 0 मधलं साइन मायनस, 7 3 21 मायनस 21, हे मायनस मायनस काय झालं, प्लस, उत्तर आलं 21। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज निश्चयक पद्धतीमध्ये प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा पाहिला आणि माझ्या व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणामधला सराव संच 1 पाहिला, सराव संच 1.1, 1.2 आणि आज 1.3। तर मागच्या व्हिडिओमध्ये बेसिक मॅथ्स पाहिलेला आहे। सगळे आपण व्यवस्थित बेसिक मॅथ्समध्ये सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्यांचा सराव करायचा। ते जर आलं तर गणित विषयामध्ये तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही। तर निश्चयकाच्या किमती काढा या सराव संचमध्ये आपण पाहिलेलं आहे। तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा,
शेअर करा आणि काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.